नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट। मलकापूर नांदुरा काँग्रेसच्या पराभवाला माजी आमदारांची जीत, जबाबदार नगरसेवक शेहजाद खान यांचे गंभीर आरोप। मलकापूर नगरसेवक शेहजाद खान यांनी माजी आमदार राजेश शेकडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत काँग्रेस पक्षाच्या सलग पराभवाला त्यांच्या हट्टाची राजकीय भूमिका जबाबदार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे। नांदुरा आणि मलकापूरमध्ये काँग्रेसला पुन्हा उभारी द्यायची असेल तर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ॲड. मोहतशाम भाई यांच्यासारख्या प्रामाणिक आणि विश्वासार्ह नेतृत्वाला पुढे आणणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले। शेहजाद खान पुढे म्हणाले की नांदुरामध्ये काँग्रेस जिवंत ठेवायची असेल तर केवळ नावापुरती नाही तर प्रत्यक्ष मैदानात लढणारी नेतृत्व शक्ती हवी। काँग्रेसचा झेंडा पूर्ण इमानदारीने आजही ॲड. मोहतशाम भाईच पुढे नेत आहेत। पक्षासाठी त्यांनी कोणतीही तडजोड न करता संघर्ष सुरू ठेवला आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवाची पार्श्वभूमी मलकापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला अत्यंत दारुण पराभव पत्करावा लागला। यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजपला रोखण्यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला। मात्र तरीही काँग्रेसचा पराभव झाला। हा पराभव जनतेचा नसून माजी आमदार राजेश शेकडे यांच्या जिद्दीचा परिणाम आहे, असा थेट आरोप शेहजाद खान यांनी केला। नगरपालिका निवडणूक 2025 मलकापूर विरुद्ध नांदुरा नगरपालिका निवडणूक 2025चा दाखला देत शेहजाद खान म्हणाले की मलकापूर नगरपालिकेत काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला असतानाही तब्बल 11,000 मतांच्या फरकाने बहुमतासह सत्ता मिळवली। विशेष म्हणजे संपूर्ण निवडणूक काळात माजी आमदार राजेश शेकडे मलकापूरमध्ये फारसे दिसले नाहीत, तरीही काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला। याउलट नांदुरा नगरपालिकेत काँग्रेसची परिस्थिती पूर्णतः वेगळी राहिली। काँग्रेसचे आमदार राहिलेले राजू भाऊ यांनी हात या काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय घेतला। याचा परिणाम असा झाला की काँग्रेसला अवघ्या 8 जागांवर समाधान मानावे लागले आणि सत्ता हातातून गेली। जनतेची स्पष्ट भूमिका स्थानिक जनतेतून अशी चर्चा आहे की जर नांदुरामध्येही मलकापूरप्रमाणे काँग्रेस स्वतंत्रपणे लढली असती तर आज सत्ता काँग्रेसकडेच असती। हा जनतेचा रोष आणि भावना काँग्रेस नेतृत्वाने गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे मत शेहजाद खान यांनी व्यक्त केले। 2029 साठी काँग्रेसला दिशा हवी। 2029 मध्ये काँग्रेसचा आमदार आणायचा असेल तर नांदुरामध्ये काँग्रेसला नव्याने जिवंत करणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्ट मत मांडत शेहजाद खान म्हणाले की ॲड. मोहतशाम भाई हे काँग्रेसचे मोठे आणि स्वीकारार्ह चेहरे आहेत। केवळ राजू भाऊंच्या जिद्दीमुळे त्यांनी आघाडीतून निवडणूक लढवली। जर त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली असती तर ते निश्चितपणे निवडून आले असते। राजेश शेकडे यांनी जिद सोडावी मागणी शेवटी शेहजाद खान यांनी ठाम मागणी केली की नांदुरामध्ये काँग्रेस मजबूत करायची असेल तर माजी आमदार राजेश शेकडे यांनी आपली जिद बाजूला ठेवून ॲड. मोहतशाम भाई यांना नगरसेवक बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा। तेच काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची खरी किल्ली आहेत।